नमस्कार. सर्वांना नमस्कार. टेट 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींसाठी इंग्रजी विषयावरती आपण कशी तयारी करावी या बाबतीत माहिती देणारा हा व्हिडिओ. इंग्रजी विषयात आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येईल, आपण कुठल्या घटकावरती IBPS आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकते, त्या विषयावरती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वांना व्हिडिओ सुरू होण्या अगोदर माझी विनंती असेल की आपण जे प्रश्न देणार आहोत त्याची उत्तरे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता. पहिला आपला घटक असेल फिल इन द ब्लँक्स. हा या घटकावरती IBPS इंग्रजीमध्ये प्रश्न विचारते. फिल इन द ब्लँक्स यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला असतो आणि पर्यायापैकी योग्य शब्द त्या ठिकाणी कोणता बसतो व्याकरणाच्या दृष्टीने तो आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा असतो. आपलं वाक्य असं आहे, दिस इज द गर्ल ब्लँक फादर इज अ सायंटिस्ट. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. मग या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने आणि ग्रॅमॅटिकली कुठला ऑप्शन सूट होतो हे आपल्याला शोधायचं आहे. हुज, दिस इज द गर्ल हुज फादर इज अ सायंटिस्ट. दिस इज द गर्ल whom father is a scientist. This is the girl who father is a scientist किंवा none of the. तर मित्रांनो, मला सांगा या प्रश्नाचं तुमच्या दृष्टीने काय उत्तर असेल. चला पटकन कमेंट करा. फिल इन द ब्लँक्स पहिला प्रश्न काय असू शकते याचं उत्तर. तर पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, होज. कारण की कोणती मुलगी, अशी मुलगी जिचे वडील शास्त्रज्ञ आहेत. दिस इज द गर्ल हुज, हा या ठिकाणी सर्वनाम त्या ठिकाणी यायला हवं. फादर इज अ सायंटिस्ट, अशी मुलगी जिचे वडील शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर पुढचा घटक असतो एरर स्पॉटिंग. यामध्ये आपल्याला वाक्यातील जो पार्ट आहे त्यामध्ये चूक शोधायची असते. कुठल्या पार्टमध्ये चूक आहे आणि जो पार्ट चुकीचा आहे ते आपलं उत्तर असतं. आय हॅव बीन वर्किंग इन मायक्रोसॉफ्ट सिन्स द पास्ट 10 years. आय हॅव बीन वर्किंग इन मायक्रोसॉफ्ट सिन्स द पास्ट 10 years. सांगा पटकन. चला तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करा. नंतर तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी गुण कळतील की आपण किती प्रश्न आपले बरोबर आलेत. तर या प्रश्नाचं उत्तर असेल आन्सर ए, म्हणजे ऑप्शन ए, आय हॅव बीन. त्यानंतर पुढचा इंग्रजीमध्ये विचारला जाणारा घटक आहे IBPS द्वारे क्लोज टेस्ट. यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला असतो आणि आपल्याला पर्याय दिलेले असतात. या उर्वरित पर्यायापैकी कोणते शब्द त्या वाक्यामध्ये फिट होतात, म्हणजे सुटेबल होतात. आता आपल्याला या ठिकाणी 3 शब्द दिलेले आहेत. ॲव्हर्टिंग, ॲव्हर्टिंग म्हणजे टाळणे, प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध करणे आणि इन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी करणे. तर या आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याला कुठले शब्द सूट होतात किंवा फिट होतात आपल्याला ते शोधायचं आहे. द कमिटी अपॉइंट दॅट मेअरली इश्यू ऑफ गाईडलाइन्स और advisory by the government or the RBI for the incidences of fraud relating to NPS do not seem to have the desired results, and the RBI being a regulator does not seem to have succeeded insofar as implementation and of its own guidelines is concerned. म्हणजे RBIने जे गाईडलाईन्स काढलेले आहेत
तर या ठिकाणी आपल्याला या 3 शब्दापैकी कुठले शब्द फिट होतात ते बघायचं. ॲवर्टिंग म्हणजे काय? टाळणे. प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध करणे. आणि सी म्हणजे इन्फोर्समेंट. तर आपण या ठिकाणी बघूया ॲवर्टिंग हा पर्याय योग्य बसतो का. द कमिटी ओपाइन दॅट मेल इशिंग of guidelines or advisories by the government or the RBI for averting the incidences of fraud relating to NPS. म्हणजे ॲवर्टिंग म्हणजे टाळणे हा शब्द या ठिकाणी योग्य बसतो वाक्याच्या अर्थाला अनुसरून. त्यानंतर काय? द इन्सिडन्सेस ऑफ फ्रॉड रिलेटिंग टू NPS डू नॉट सीम हॅव प्रिव्हेंट द डिझायर्ड रिझल्ट्स. ते त्याला प्रतिबंध करू शकतात का? प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध करणे. And the RBI being a regulator does not seem to have succeeded in so far as implementation and enforcement of its own guideline is concerned. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर ॲवर्टिंग, प्रिव्हेंट आणि इन्फोर्समेंट हे ऑप्शन ए साठी आपल्याला ॲवर्टिंग आहे, बी साठी प्रिव्हेंट आणि इन्फोर्समेंट सी साठी. तर मला सांगा पटकन की कुठला पर्याय या ठिकाणी योग्य बसेल. ओनली ए अँड बी फिट, 2 ओनली ए अँड सी फिट्स, 3 ओनली सी फिट्स, 4 सिक्वेन्स कॅन बी अल्टर्ड, 5 ऑल आर करेक्ट. सांगा काय असेल आपलं उत्तर. आपण जर वाक्याच्या अर्थानुसार विचार जर केला तर ऑप्शन ए ॲवर्टिंग हा या ठिकाणी फिट होतो. ऑप्शन बी प्रिव्हेंट प्रतिबंध करणे हा शब्द या ठिकाणी योग्य ठरत नाही. आणि ऑप्शन सी एन्फोर्समेंट हा शब्द या ठिकाणी योग्य बसतो. द कमिटी ओपाइन द डॅट मेल इश्यूइंग ऑफ गाईडलाईन्स or advisories by the government or the RBI for averting the incidences of fraud relating to NPS do not seem to have prevent. प्रतिबंध केला असता तर कमिटी स्थापन झाली नसती. The desired results and the RBI being a regulator does not seem to have succeeded in so far as implementation and enforcement of its own guidelines is concerned. RBIने स्वतः तयार केलेले नियम RBI त्याची योग्य अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे NPAचे जे फ्रॉड आहे ते वाढत आहे आणि त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर आपलं उत्तर आपण योग्य आहे का बरोबर चेक करूया. तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. ओनली ए अँड सी फिट. प्रिव्हेंट हा शब्द त्या ठिकाणी फिट होत नाही. तर तो का नाही होत? प्रिव्हेंट म्हणजे काय? प्रतिबंध करणे. Prevent is grammatically incorrect as the desired result should not be prevented. It will be ill-date. Hence only A and C fill in the blanks. त्या ठिकाणी प्रिव्हेंट नसताना ill-date हा शब्द यायला पाहिजे होता. त्यानंतर आपला पुढचा घटक पॅरा जंबाल. या ठिकाणी आपल्याला अरेंजमेंट करायची असते. आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत. त्यांचं एका वाक्याचे 4 भाग दिलेले. तर आपल्याला ते योग्य रीतीनं लावायचे आहेत म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. आता या ठिकाणी आपल्याला कसं दिलेलं आहे? पाकिस्तान ऑन फ्रायडे सेड टू मीट हिम ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स ऑन December 25 दॅट इट विल अलाउ द वाईफ अँड मदर ऑफ अलेज्ड इंडियन स्पाय कुलभूषण जाधव. ज्यावरती आरोप झालेले असे कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी मानवी
मानवतेच्या तत्वाचा विचार करून त्यांच्या वाईफला आणि आईला भेटण्यासाठी परवानगी देऊ असं पाकिस्तान म्हणते. तर आपल्याला या वाक्याचं आपण जर अरेंजमेंट बघितली तर ती योग्य आहे का? चला सांगा, आपला पर्याय कुठला आहे? ऑप्शन ए, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 और ऑप्शन 5. कुठला पर्याय योग्य वाटतो आपल्याला? पटकन कमेंट्स करून सांगा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, A, C, D, B. वाक्य कसं तयार होईल? पाकिस्तान ऑन फ्रायडे सेड that it will allow the wife and mother of alleged Indian spy Kulbhushan Jadhav to meet him on humanitarian grounds on December 25. म्हणजे योग्य सेंटेन्स रिअरेंजमेंट केल्यानंतरच आपल्याला या वाक्याचा अर्थ समजतो. इथं जी आपल्याला प्रश्नात दिलेली अरेंजमेंट आहे ती चुकीची आहे. पॅराजंबल या प्रश्नामध्ये आपल्याला सिक्वेन्स व्यवस्थित अरेंज करावा लागतो. त्यानंतर पुढचा घटक आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट. या ठिकाणी आपल्याला 5 वाक्य दिलेली असतात आणि ती आपल्याला रिअरेंज करून एक सुसंगत कोहेरंट पॅराग्राफ म्हणजे सुसंगत उतारा तयार करावा लागतो. तर आपण ती 5 वाक्य वाचूयात. आपला ऑप्शन पहिलं वाक्य आहे अँड द वॉर्निंग इज परमिशन शाल बी विथड्रॉन इफ द कॉलेजेस रिसॉर्ट टू commercialization. B. In February 2010, the Medical Council of India announced a major change in the regulation governing the establishment of medical colleges. C. The new regulation also carried a warning. D. With this change, corporate entities were permitted to open medical colleges. E. Since the regulation does not elaborate on what constitutes resorting to commercialization, this will presumably be a matter left to the discussion of the government. आता या ठिकाणी कमर्शियलायझेशन म्हणजे व्यापारीकरण, इलॅबोरेट म्हणजे विस्तृत किंवा गुंतागुंतीचा, कॉन्स्टिट्यूट्स म्हणजे बनवणे, प्रिझ्युमली म्हणजे बहुधा. तर आपल्याला ही 5 वाक्य वाचायची आणि ती रिअरेंज करायची. चला कमेंट्समध्ये आपली रिअरेंजमेंट आम्हाला सांगा. पहिलं वाक्य कुठलं असेल, त्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं अशा क्रमाने ऑप्शन तयार करा. सांगा चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधा. विच ऑफ द फॉलोइंग शूड बी द लास्ट आफ्टर रिअरेंजमेंट. सांगा बरं कमेंट्समध्ये. आपण रिअरेंजमेंट केल्यानंतर सर्वात शेवटचं वाक्य कुठलं असेल? आपण कमेंट करा. आपले या 5 वाक्याची उत्तरं आपण या प्रश्नाच्या शेवटी बघूयात, आपली बरोबर येतात की नाही. विच ऑफ द फॉलोइंग शूड बी द फर्स्ट आफ्टर रिअरेंजमेंट. सांगा पहिलं वाक्य कुठलं असेल? फास्ट कमेंट. तिसरा पर्याय विच ऑफ द फॉलोइंग शूड बी द सेकंड आफ्टर रिअरेंजमेंट. दुसरं वाक्य कुठलं असेल? कमेंट करा पटकन. 4 विच ऑफ द फॉलोइंग शूड बी द फोर्थ आफ्टर रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट केल्यानंतर चौथं वाक्य कुठलं असेल? कमेंट करा पटकन. 5 विच ऑफ द फॉलोइंग शूड बी द थर्ड आफ्टर रिअरेंजमेंट. पाचव्याचं उत्तर काय असेल? चला आपली रिअरेंजमेंट या वाक्यासाठी आपल्याला या 5 मार्कासाठी आपली रिअरेंजमेंट ही योग्यनं खूप गरजेची आहे. जर आपली अरेंजमेंट हुकली तर आपले 5 गुण जाण्याची शक्यता असते. तर आपण आता योग्य अरेंजमेंट बघूयात काय आहे. तर 1 नंबरला काय आलं पाहिजे? ओपनिंग सेंटेन्स कुठलं आहे?
काय क्रम आहे योग्य? BDCAE. म्हणजे जे तर ओपनिंग सेंटेन्स कुठं आहे आपलं? बी. In February 2010, the Medical Council of India announced a major change in the regulation governing the establishment of medical colleges. 2010 मध्ये मेडिकल कॉलेज स्थापना करण्यासंदर्भात जे नियम आहेत त्यामध्ये बदल करण्यात आली, अनाउन्समेंट केली तशी मेडिकल काउन्सिलनं. त्यानंतर दुसरं वाक्य असेल आपलं डी. विथ धिस चेंज कॉर्पोरेट एंटायटीज वेअर परमिटेड टू ओपन मेडिकल कॉलेज. काय 2010 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने काय अनाऊन्स केलं? रेग्युलेशन. म्हणजे मेडिकल कॉलेज कोण स्थापन करू शकतं या बाबतीत काही सूचना मेडिकल काउन्सिलने प्रसारित केलं. मग या सूचना लागू झाल्यामुळे, या बदलामुळे काय झालं? जे व्यावसायिक आहेत, कंपन्या आहेत, व्यावसायिक कंपन्या, त्यासुद्धा मेडिकल कॉलेज खोलू शकतात अशी त्यांना परवानगी मिळाली. त्यानंतर आपलं तिसरं वाक्य असेल सी. द न्यू रेग्युलेशन ऑल्सो कॅरीड अ वॉर्निंग. आणि या नवीन रेग्युलेशनमध्ये एक वॉर्निंगसुद्धा देण्यात आलेली होती. त्यानंतर चौथं वाक्य असेल ए. अँड द वॉर्निंग इज परमिशन शाल बी विथड्रॉन इफ द कॉलेजेस रिसॉर्ट टू कमर्शियलायझेशन. म्हणजे त्यांनी जर व्यापारीकरण केलं तर त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येईल, त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल. त्यानंतर ऑप्शन ई हा आपला शेवटचं वाक्य असेल. सिन्स द रेग्युलेशन डज नॉट इलॅबोरेट ऑन व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स resorting to commercialization, this will presumably be a matter left to the discussion of the government. Resorting to commercialization याची व्याख्या निश्चित न केल्यामुळे तो चर्चेचा मुद्दा राहिला आहे शासनासाठी. तर या प्रश्नामध्ये आपल्याला जे येतं, आपला जो घटक आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट, यामध्ये आपल्याला पूर्ण वाक्य वाचून घ्यायची आहे. त्यानंतर वाक्याचा अर्थ शोधून ओपनिंग सेंटेन्स आणि लास्ट सेंटेन्स कुठला असेल हे आपल्याला निश्चित करायचं आहे. आणि त्यानंतर मधले जे सेंटेन्स असतील त्यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. आता बी जे आहे तर विच टेल्स अबाउट द मेजर चेंज अनाउन्स्ड बाय द गव्हर्नमेंट, द कम्स द सेंटेन्स डी विच इलॅबोरेट द चेंज. Sentence C followed D, which tells about the additional information regarding the new regulations. Sentence A explains that the warning is, and sentence C conclude the passage by discussion the meaning of resorting the commercialization. So the correct sequence of the sentences is B, D, C, A, E. नंतर असतं व्होकॅब्युलरी. तर आपल्याला इथं सिनोनिम वर्ड्स विचारलेला आहे. पीविश. पीविश म्हणजे काय? चिडखोर किंवा तक्रारखोर. तर याचा समानार्थी शब्द शोधूया आपल्या. हंग्री म्हणजे ज्याला भूक लागली असा. टायनी म्हणजे छोटा. इरिटेबल म्हणजे त्रासदायक. डिस्परेट म्हणजे डेस्परेट म्हणजे निराश. नन ऑफ दी अबव. तर पीविश म्हणजे काय होईल? चिडखोर, तक्रारखोर. तर त्याचा समानार्थी होऊ शकतो या ठिकाणी इरिटेबल. व्होकॅब्युलरीसाठी आपल्याला बक्षीस सरांचं व्होकॅब्युलरी आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. अँटेनॉम्स, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, एडम्स फ्रेजेस. आम्ही तुमच्यासाठी इंग्रजीची व्होकॅब्युलरीची टेस्ट सिरीज व्होकॅब्युलरीसाठी व्हिडिओज घेऊन येणार आहोत कंटेंटवर आधारित. तर आपलं उत्तर काय आहे? इरिटेबल. चला, डबल फिलर. आता डबल फिलर प्रश्न कसा असतो? यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला असतो आणि त्यामध्ये दोन जे शब्द आहेत ते ग्रॅमॅटिकली किंवा वाक्याच्या अर्थाने कोणते त्या ठिकाणी फिट होतात, सुटेबल आहेत, हे आपल्याला ऑप्शनमधून शोधायचं असतं. का इन इच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस देअर आर 2 ब्लँक स्पेसेस. Below each sentence, there are 5 pairs of words denoted by the numbers 1, 2, 3, 4, 5.
Find out which pair of words can be filled up in the blanks in the sentence in the same sequence to make it meaningfully complete. अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी कोणत्या दोन शब्द त्या ठिकाणी सूट होतात, फिट होतात हे आपल्याला शोधायचं आहे. चला, आपला प्रश्न आहे, व्हेन द कॅप्टन फाउंड दॅट द प्लेयर हॅड टेकन ब्लँक स्पेस मेडिसिन्स ही ब्लँक स्पेस द मॅटर टू द चीफ. आता आपल्याला वाक्य दिलेलं आहे, खालील पर्यायापैकी कुठले दोन शब्द त्या ठिकाणी सूट होतात. एक्सपायरी, टोल्ड, प्रोहिबिटेड, रिपोर्टेड, ओव्हर, व्हेरीफाईड, रॉंग, रिसीव, राईट, सेंड. सांगा आपला पर्याय कुठला असेल. कमेंट करा आम्हाला, म्हणजे आम्हाला कळेल आणि तुम्हालाही सुद्धा कळेल की आपले प्रश्न किती बरोबर येतात आणि किती चुकतात. चला, कमेंट करा. एक्सपायरी आणि टोल्ड हे शब्द या ठिकाणी फिट होतात का. कारण कॅप्टनला असं माहीत झालं की त्याच्या खेळाडूकडून औषध घेण्यात आले आणि त्यानं ते द मॅटर टू द चीफ आणि ते चीफकडे गेला. काय सांगून तो, वेन द कॅप्टन फाउंड दॅट द प्लेयर हॅड टेकन एक्सपायरी मेडिसिन्स ही टोल्ड द मॅटर टू द चीफ. म्हणजे एक्सपायरी झालेली औषध त्यांनी खाल्ली आणि त्यानं ते चीफला हे केलं, सांगितलं. हे वाक्य सूट होईल काही तर अर्थानं नाही होणार. सांगा उत्तर काय असेल, कमेंट करा तुमचं उत्तर. और, व्हेरीफाईड, रॉंग, रिसीव, राईट, सेंड. तर या ठिकाणी काय असतं, खेळामध्ये आपण ज्यावेळेस खेळत असतो काही प्रतिबंधित औषधं असतात, ड्रग्स, ते घेण्याला खेळाडूंना परवानगी नसते, उत्तेजक द्रव्य. तर त्या अर्थाने हे वाक्य आहे. तर मग इथं ऑप्शन काय येईल आपला, बी, प्रोहिबिटेड आणि रिपोर्टेड. व्हेन द कॅप्टन फाउंड दॅट द प्लेयर हॅड टेकन प्रोहिबिटेड मेडिसिन्स ही रिपोर्टेड द मॅटर टू द चीफ. जेव्हा कॅप्टनला असं समजलं की त्याच्या खेळाडूंनी प्रतिबंधित औषधं घेतली आहेत, तर त्यानं तो रिपोर्ट कोणाला केला, रिपोर्ट चीफला. फ्रेज रिप्लेसमेंट या ठिकाणी आपल्याला काय दिलेले, जो फ्रेज आहे आता त्याला अंडरलाईन केलेलं आहे, ॲग्री टू या फ्रेजच्या ऐवजी कुठला फ्रेज खालीलपैकी त्या ठिकाणी सूट होतो हे आपल्याला शोधायचं आहे. Direction in the following sentences. A part is bold and underlined. You have to choose which phrase given in option should replace the phrase printed in bold to make the sentence grammatically correct. Mark E as your answer if no correction is required. आता आपल्याला वाक्य काय दिले, 6 top US intelligence officials told Congress on Thursday they agreed to the conclusion that Russia acted to influence last year's election, countering President Donald Trump's assertions that the hacking remains an open question. Assertion म्हणजे काय, निश्चितता, आणि रिमेन्स म्हणजे शिल्लक राहणे. चला, काय कुठलं उत्तर येईल सांगा तुमचं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये. ऑप्शन ए ॲग्री फॉर, ऑप्शन बी ॲग्री विथ, ऑप्शन सी ॲग्री ऑन, ऑप्शन डी ॲग्री, ऑप्शन ई नो करेक्शन रिक्वायर्ड. ॲग्री टू या फ्रेजच्या ऐवजी आपल्याला कुठला फ्रेज सूट होईल किंवा तोच योग्य आहे का हे सांगायचं आहे. 6 टॉप US इंटेलिजन्स ऑफिशियल टोल काँग्रेस ऑन थर्सडे दे ॲग्री म्हणजे सहमत होते ते, असं ते सांगतात. द कन्क्लुजन दॅट रशिया ॲक्टेड इन्फ्लुएन्स द लास्ट इयर्स इलेक्शन. रशियानं त्यांच्या ज्या मागच्या वर्षी झालेल्या निवडणुका आहेत त्यावरती प्रभाव पाडला आहे. या कन्क्लुजनशी ते काँग्रेसच्या सहमत आहेत ते टॉप US इंटेलिजन्स. काउंटरिंग प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प्स ॲसर्शन दॅट द हॅकिंग रिमेन्स अन ओपन क्वेश्चन. सांगा कुठला पर्याय येईल. ऑप्शन बी ॲग्री विथ. Solution. Because when you agree with someone something, it means you accept the point of someone something.
जर तुम्ही एखाद्यासोबत ॲग्री विथ होताय म्हणजे तुम्ही त्याचं मत स्वीकार करताय, त्याच्यासोबत आहात तुम्ही. ॲग्री टू म्हणजे काय, टू ॲक्सेप्ट समथिंग म्हणजे काही वस्तू घेणे किंवा स्वीकारणे, याला ॲग्री टू येतो, टू. आणि विथ म्हणजे एखादं मत किंवा विचार यांच्याशी सहमत असणे, यावेळेस आपण विथ वापरतो. आणि टू हे ज्यावेळेस आपण वस्तू घेतो त्यावेळेस वापरतो, म्हणून इथे काय येईल, ॲग्री विथ. त्यानंतर 9वा घटक आहे सेंटेन्स कंप्लीशन. या ठिकाणी आपल्याला वाक्य पूर्ण करायचं असतं दिलेल्या पर्यायातील शब्दांचा योग्य वापर करून. ही इज सो बॅड टेम्पर्ड. टेम्पर्ड म्हणजे काय, रागीट, खूप वाईट राग येतो त्याला. दॅट ही हॅज ब्लँक स्पेस फ्रेंड्स, फ्यू, विअर, लॉट ऑफ, अ लॉट ऑफ. आता तो रागीट आहे, मग त्याला मित्र जास्त असतील की कमी, काय येईल उत्तर, कमेंट करा. आपलं ऑप्शन असेल, उत्तर असेल फ्यू, कारण की तो रागीट असल्यामुळे त्याला साहजिकच मित्र कमी असतील, जास्त असणार नाही. नंतर असतं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. यावरती आपल्याला उतारा दिलेला असतो आणि त्यावरती 5 प्रश्न दिलेले असतात, परंतु या ठिकाणी आपल्याला तो उतारा दाखवता येत नाही. आपण हा घटक नंतर कव्हर करूया. या ठिकाणी आपला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये 5 प्रश्न दिलेले असतात, उतारा वाचायचा आणि त्यावरील उत्तरं आपल्याला शोधायची असतात. त्यानंतर आहे आपला 11वा घटक मिसस्पेल्ड वर्ड म्हणजे चुकीची स्पेलिंग असलेला शब्द शोधायचा आहे. करेक्टली स्पेल्ड ॲप्रोप्रिएटेड इन द कंटेक्स्ट ऑफ द सेंटेन्स द मार्क इन ऑल करेक्ट ॲज यू आन्सर. ही जर आपलं जर बरोबर असेल, सगळे आपल्याला योग्य वाटत असतील तरी करायचे, नाहीतर ज्या भागात चुकलेलं आहे तर आपलं उत्तर असेल. चायना हॅज लॉन्च स्टार रिप्रेझेंटेशन टू द युनायटेड स्टेट्स. Foreign Ministry spokesman Jen Shuang said at a daily news conference demanding to the US respect facts and correctly view China's religious policies. सांगा या ठिकाणी कुठला स्पेलिंग चुकलेला शब्द आहे, स्टार, कॉन्फरन्स, डिमांडिंग, रिलिजियस किंवा सगळे बरोबर आहेत. उत्तर कमेंट्स करा आम्हाला तुमचं. सांगा पर्याय काय आहे, उत्तर असेल स्टार, कारण की स्टार हा शब्द होतो तारांकित, परंतु त्या ठिकाणी स्ट्रँड असायला होतं. चायना हॅज लॉज रिप्रेझेंटेशन, चायना हॅज लॉज स्ट्रँड रिप्रेझेंटेशन टू द युनायटेड स्टेट्स. त्यांनी हे ऋतून सांगितलं कोणाला, अमेरिकेला. फॉरेन मिनिस्ट्री स्पोक्समॅन Jen Shuang said at daily news conference demanding to the US respect facts and correctly view China's religious policy. तुम्ही चायनाच्या धार्मिक ज्या पॉलिसी आहेत त्यांचा आदर करा असं त्यांनी सांगितले. स्ट्रँड म्हणजे काय, ऋतूने. स्टारनं जर घेतलं तर आपण ते तारांकित होतं, या ठिकाणी ते चुकतं, म्हणून स्टार ही स्पेलिंग चुकलेली या शब्दाची, म्हणून आपला पर्याय असेल ऑप्शन ए. सर्वजणांना तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्याला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा आपल्या मित्राशी मैत्रिणीशी जे तयारी करतात टेट 2025ची. आणि आमच्या चॅनलला नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्यांना टेट 2025साठी शुभेच्छा. ज्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ हवा आहे त्यासाठी नक्की कमेंट करा व आम्हाला प्रेरणा द्या. आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. आमच्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर कमेंट करा व आम्हाला काम सुधारण्याची संधी उपलब्ध करून द्या. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्वांना टेट 2025साठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.